नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप की सर्व मजेत असाल. तर आज आपल्या कथेच्या शेवटचा भाग आहे. तुम्ही अभि आणि पियाच्या या प्रवासात मला खूप खूप साथ दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण आता आपल्या अभि आणि पियाच्या नवीन सुरुवातीला तर 1000 लाईक तर आलेच पाहिजे. तुमच्या लाईकनी मला खूप खूप प्रोत्साहन मिळते आणि भरभरून कमेंट पण करा. आणि हो, अशीच साथ मला पुढच्या कथेत द्या. लवकरच तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन येणार आहे. चला तर मग आपल्या शेवटच्या भागाला सुरुवात करूया. नकळत घडले सारे, भाग अंतिम. मागील भागात. आणि हो सर, आता उद्या कोर्टात केस लढायची आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही तयारी करा. काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे. मल्हार: हो, माझी तयारी झाली आहे. तिकडे तुम्ही तुमची तयारी करा. अप्पू: हो, बाय, उद्या कोर्टात भेटू. मल्हार: बाय. अप्पू: आता पुढे. आज कोर्टात केस उभी राहणार होती आणि त्यातच मेहताच्या मृत्यू या केसला कोणतं वळण देणार होतं हे तर येणारी वेळच ठरवणार होती. सकाळी सगळे चप्पूबरोबर कोर्टात पोहोचले. काही वेळाने अभिला घेऊन आले. त्याच्या हातात बेड्या पाहून पियाला हुंदकावरेना. ती रडायला लागली. तसं अभि पटकन तिच्या जवळ आला. पिऊ, नको ना रडूस, मी तुला रडताना नाही पाहू शकत. आणि तसंही तू रडताना चांगली दिसत नाही, अगदी डोरेमॉन दिसतेस. अभि, पियाने आपले डोळे पुसत हलकेच त्याच्या छातीवर फटका मारला. हळू, मला मारलंस तर माझ्या बेबीला नाव सांगेन. अभि तिचा हात धरत म्हणाला. तेवढ्यात मल्हार तिथे आला. सर, आपल्याला निघायला हवं. मल्हार: हो. अभि. आणि मग दोघेही आतमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ बाकी सगळेही कोर्टरूममध्ये गेले आणि बसले. काही वेळात जजसाहेब आले आणि मग सगळ्यांनी उभं राहून त्यांचे अभिवादन केले. जजसाहेब बसले तसे सगळे बसले आणि कोर्टाच्या कामाला सुरुवात झाली. जजसाहेब, मिस्टर अभिमन्यू पाटील याच्यावर खुनाचा खटला दाखल झाला आहे. माझ्या अशिलाने त्यांच्यावर आपल्या मुलाच्या खुनाचा आरोप केला आहे. सरकारी वकिलांनी माहिती पुरवली. यावर आरोपीच्या वकिलांचे काय म्हणणे आहे? जजसाहेब: जजसाहेब, मला एका फिर्यादींना कोठडीत बोलवण्याची अनुमती हवी आहे. अप्पू: परमिशन ग्रँटेड. जजसाहेब: तसं फिर्यादी कोठडीत येऊन उभे राहिले. आपलं नाव? अप्पूने फिर्यादींना विचारलं. तुकाराम दांडे. फिर्यादी: राहता कुठे? अप्पू: आधी साताऱ्यात राहायचो, आता मुंबईत राहतो. फिर्यादी: किती वर्ष झाले मुंबईत राहत आहात? अप्पू: 4 वर्ष झाले. फिर्यादी: सातारा का सोडला? अप्पू: माझा पोरगा मुंबईत कामाला आला होता. चांगलं काम मिळालं होतं त्याला. पैसा पाठवत होता आम्हाला मुंबईतून. सगळं चांगलं चाललं होतं. पण एक दिवस पैसा यायचा बंद झाला. मी फोन केला. 1-2 वेळा त्याला मुंबईत येऊन शोधलं, पण तो नाही भेटला. पण मग त्याला शोधण्यासाठी आम्ही मुंबईत येऊन राहिलो. फिर्यादी: मग तुम्हाला कोणी सांगितलं त्याचा खून झाला आहे आणि त्याचा खून याने केला आहे? अप्पू: 4 वर्ष झाले मुंबईच्या गल्लीबोळात जाऊन आम्ही त्याला शोधतोय, पण तो नाही सापडला. तो जिथं काम करत होता तिथं पण चौकशी केली, पण तरी तो नाही सापडला. फिर्यादी तुकाराम म्हणाले. तुम्हाला कोणी सांगितलं की खून याने केला? अप्पू जरा शब्दावर जोर देत म्हणाला. 1.5-2 महिन्या अगोदर एक माणूस आमच्या घरी आला होता. त्याने सांगितलं की माझ्या पोराचा खून याने केला आहे. म्हणाला की मी पुरावा देतो, तुम्ही केस नोंदवा. फिर्यादी तुकाराम: मग दिले का पुरावे? कुठे आहेत ते पुरावे? अप्पू: नाही. फिर्यादी तुकाराम: मग कशावरून तुमच्या मुलाचा खून याने केला आहे? अप्पू: तसं तुकाराम दांडे इकडे तिकडे पाहू लागले. कोणतेही पुरावे नसताना तुम्ही अभिमन्यू पाटील यांना अरेस्ट केलं, कसं? जजसाहेब पोलिसांकडे पाहून म्हणाले. तसं मल्हारने इन्स्पेक्टर कदमकडे पाहिलं. माफी असावी जजसाहेब, पण पुरावे आमच्याकडे होते. कदम दिलगिरी व्यक्त करत म्हणाले. होते म्हणजे? मग आता कुठे आहेत? जजसाहेब कडक शब्दात म्हणाले. ते पुरावे. कदम विचार करत म्हणाले. इन्स्पेक्टर कदम, हा काही पोरखेळ चालला आहे का? जजसाहेब खणखणीत आवाजात म्हणाले. पुरावे होते साहेब, आणि ज्यांच्याकडे होते ते खुद आज पुरावे घेऊन येणार होते. कदम: कोणाकडे होते पुरावे? जजसाहेब पुन्हा जरा ओरडून म्हणाले. जजसाहेब, ते पुरावे उद्योगपती मेहता यांच्याकडे होते. इन्स्पेक्टर कदम जरा बिचकत म्हणाले. काय म्हणालात? उद्योगपती मेहता यांच्याकडे?
जज साहेब. हो जज साहेब. कदम. कदम काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळते का? मेहता यांचे काल निधन झाले आहे, ठाऊक आहे ना तुम्हाला? जज साहेब. हो माहीत आहे मला, आणि मला पूर्ण खात्री आहे जज साहेब, त्यांच्या मृत्यूमागे देखील अभिमन्यू पाटील याचाच हात आहे. कदम अभिकडे बोट दाखवत म्हणाले. तसं अपू हसला आणि म्हणाला, खरंच कदम तुम्हाला असं वाटतं की मेहताच्या मृत्यूला अभि जबाबदार आहे? खरंच त्याने काही केलं आहे? हो, यानेच केलं आहे सगळं. कदम ओरडून म्हणाले. खरंच मला तुमच्या बुद्धीची कीव येते कदम. तुमच्या ऑर्डरवरूनच तर इन्स्पेक्टर मल्हारने त्याला अरेस्ट केलं होतं, आणि त्यानंतर इतके दिवस तो तुमच्या कस्टडीत होता आणि बाहेर आला तो आज. मग तुम्ही कसं म्हणू शकता की मेहताच्या मृत्यूमागे अभिचा हात आहे? आणि हो, मेहताचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला आहे, हे तर जगजाहीर झालं आहे. आणि हो, त्याचं डेथ सर्टिफिकेट देखील आपण इथे मागवू शकतो. त्यावरून तर नक्कीच सिद्ध होईल की मेहताचा मृत्यू कसा झाला. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? अपू. बोला इन्स्पेक्टर कदम, आता तुमचं काय म्हणणं आहे? जज साहेब. जज साहेब, ठीक आहे, मेहताचा मृत्यू याच्यामुळे नाही झाला, पण आणखीन काही लोक होते ज्यांनी याच्या विरोधात कंप्लेंट केले आहेत. त्यांचं काय? कदम. कदम, ज्यांनी कंप्लेंट केल्या आहेत ना त्यांना सगळ्यांना मी बोलवतो, पण त्यांच्यापैकी एकाकडे तरी अभिमन्यू पाटील याच्या विरोधात एकतरी पुरावा आहे का? जज साहेबांनी खडसावून विचारलं. तसं कदम इकडे तिकडे पाहू लागले. कदम, तुम्हाला कळतंय का तुम्ही आम्हा सर्वांचा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवत आहात? जज साहेब. माफी असावी जज साहेब, पण पुरावे होते. पण मेहताच्या मृत्यूनंतर सगळं बिघडून गेलं. कदम. मला सांगा, तुम्ही मगापासून मेहताच्या मृत्यूबद्दल बोलत आहात. हा खटला नक्की मिस्टर अभिमन्यू पाटील याच्यावर जे आरोप झाले त्यासाठी भरला आहे की मेहताचा मृत्यू कसा झाला आहे यासाठी भरला आहे? जज साहेब कदमवर नजर रोखत म्हणाले. मला कळतंय जज साहेब, पण कुठेतरी या दोन गोष्टी एकमेकांशी जोडल्या आहेत. आणि हो जज साहेब, ज्या रात्री मेहताचा मृत्यू झाला त्या रात्री अभिमन्यू पाटील यांची पत्नी आणि मित्रपरिवार हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये आले होते. कदम. एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? मिस्टर अभिमन्यू पाटील यांच्या पत्नी आणि मित्रपरिवार रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये, पण का? जज साहेब विचार करत म्हणाले. हो जज साहेब, पोलीस स्टेशनच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील हेच म्हणणं आहे. सरकारी वकील. आरोपीच्या वकिलांची याबाबत काय म्हणणे आहे? जज साहेब बापूकडे पाहून म्हणाले. बरोबर आहे ते. खरं आहे की त्या रात्री अभिमन्यू पाटील यांची पत्नी आणि मित्रपरिवार उशिरा पोलीस स्टेशनला होते. त्याचे कारणही तसेच होते. अपू आपली बाजू समजावत म्हणाला. म्हणजे? जज साहेब न समजून म्हणाले. यासाठी मला अभिमन्यू पाटील यांची पत्नी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची अनुमती द्यावी. अपू. अनुमती आहे जज साहेब. मग पिया हळूहळू चालत विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहिली. जज साहेब आणि कोर्टमधील प्रत्येक व्यक्ती तिच्याकडे निरखून पाहत होते. पिया विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहिली. तिने मान हलवून जज साहेबांना अभिवादन केले. जज साहेब, यांच्याकडे पाहून तुम्हाला परिस्थितीची थोडीफार कल्पना आली असेल. अपूने पटकन स्वतःची बाजू मांडली. त्या रात्री मिसेस पाटील यांनी वाईट स्वप्न पाहिलं. त्या खूप घाबरल्या आणि याही अवस्थेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतींना भेटायचं होतं. इतरांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या नाही ऐकल्या. एकटीने जाण्याचा हट्ट करू लागल्या. पण एवढ्या रात्री त्यांना एकटीला कसं जाऊ द्यायचं? म्हणून मग त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मिसेस पाटील आणि मिस्टर पाटील यांचा मित्रपरिवार त्या रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला होते. आणि मग कुठे गेले होते हेही विचारा त्यांना. कदम मध्येच बोलली. अपूने एकदा जज साहेब आणि कदमकडे पाहिलं आणि पुढे म्हणाला. त्यानंतर इन्स्पेक्टर मल्हार ऑन ड्युटी होते. त्यांनी कायदा आणि वेळेचे भान ठेवून मिसेस पाटील यांना मिस्टर पाटील यांच्याशी भेटू दिलं नाही. हवं तर तुम्ही त्यांना विचारू शकता. अपू. तसं जज साहेबांनी मल्हारकडे पाहिलं आणि मग मल्हारने देखील होकारार्थी मान हलवली. त्यानंतर मिसेस पाटील यांची तब्येत खराब झाली होती. त्यांच्या मित्रपरिवार त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले होते. कॉन्स्टेबल पवार देखील त्यांच्यासोबत होते. रात्री उशिरापर्यंत ते देखील तिथेच थांबले होते. जेव्हा मिसेस पाटील यांची तब्येत स्टेबल झाली तेव्हा पवार पोलीस स्टेशनला परत आले. अपू. कशावरून हे सगळे खरं बोलत आहेत? कदम तनतन करत म्हणाले. मला माहीत आहे कदम, कोर्टाला पुरावे हवे असतात आणि त्यासाठीच मी हॉस्पिटलमधील CCTV फुटेज आणली आहे. त्यात स्पष्टपणे दिसत आहे की मिसेस पाटील आणि बाकी सगळे हॉस्पिटललाच होते. इतकेच काय, पण स्वतः पवार देखील तिथेच होते.
अपू. आणि मग त्यावेळी मिस्टर पाटील कुठे होते? जज साहेब. त्या रात्री मिस्टर पाटील हे पोलीस लॉकअपमध्येच होते. त्या रात्री मिसेस पाटील या पोलीस स्टेशनला आल्या होत्या किंवा त्यांची तब्येत बिघडली होती हे देखील त्यांना माहीत नव्हतं. आणि इन्स्पेक्टर मल्हार आणि माने हे जातीने पोलीस स्टेशनमध्ये लक्ष घालून होते, त्यामुळे ते सांगू शकतील. मी कॉन्स्टेबल मानेंना विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो. अपू. तसं पिया हळूहळू जाऊन पुन्हा आपल्या जागेवर बसली आणि मग माने विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहिले. त्यांनी जज साहेबांना अभिवादन केले. जज साहेबांनी देखील त्यांचे अभिवादन स्वीकार केलं. तसं अपू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. माने, त्या रात्री नाईट ड्युटीला तुम्हीच होतात ना? अपू. हो साहेब. माने. मग काय झालं त्या रात्री? अपू. काही नाही साहेब. मिसेस पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवार आला. मल्हार साहेबांनी त्यांना अजिबात भेटू दिलं नाही आणि त्यांची तब्येत बिघडली. मग त्यांना घेऊन गेले हॉस्पिटलला. बरं, मग तुम्ही ते गेल्यानंतर पोलीस स्टेशनलाच होतात ना? त्यावेळी काही असं घडलं का, म्हणजे मिस्टर पाटील यांच्या बाबतीत? अपू. माने जरा विचार करत म्हणाले, नाही साहेब, मी पूर्ण वेळ त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. ते तर झोपले होते, कुठेच गेले नव्हते. माने. नक्की ना माने? अपू परत खात्री करून घेत म्हणाला, हो साहेब. माने. ठीक आहे माने, तुम्ही जाऊ शकता. अपू. आणि मग अपूने एकदा कदम आणि जज साहेबांकडे पाहिलं आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. बोला कदम, आता तुमचं काय म्हणणं आहे? जज साहेब कदमवर नजर रोखून म्हणाले, मला वाटतं जज साहेब, या सगळ्यांची पुन्हा एकदा तपासणी व्हायला हवी. आपल्या हाती नक्की काही ना काही लागेल. कदम चरफडत म्हणाले. कदम, कोर्ट तुमच्या संशयावर नाही चालत. कोर्टाला पुरावे हवे असतात. तुम्ही आणि सरकारी वकिलांनी ते आणा, मग आपण बोलू. बाकी सगळे कदम आणि जज साहेबांचं संभाषण कान देऊन ऐकत होते. अपू मात्र शांतपणे त्याच्या जागेवर बसून दोघांची तू तू मे मे एन्जॉय करत होता. कदम अजूनही रागाने सगळ्यांकडे बघत होते. त्यांना असं पाहताना पाहून जज साहेब पुन्हा गरजले. कशा प्रकारे? हे एकदा सिद्ध करा कदम, म्हणजे पुरावे सादर करा. जज साहेब वैतागून म्हणाले, जज साहेब, आता माझ्याकडे पुरावे नाहीत, पण एके दिवशी मी नक्की सगळे पुरावे आणेन. कदम चरफडत म्हणाले, तुम्हाला माहीत आहे कदम, तुमच्या अशा बोलण्याने तुमचा हा खटला खारिज केला जाऊ शकतो. जज साहेब. हो साहेब, पण पुरावे आहेत. कदम. ठीक आहे, मग त्या दिवशी आपण पुन्हा हा खटला सुरू करू. आता मात्र कदम आणि सरकारी वकील सगळेच गप्प बसले. अभिचे वैरी देखील, जे अगदी आनंदाने वेळ काढून आज हा खटला बघायला आले होते, त्या सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. पण अभिच्या समर्थकांना मात्र खूप आनंद झाला होता. अभिविषयी कोणताच पुरावा कोर्टात सादर होऊ शकला नाही. जवळजवळ पहिल्याच हेअरिंगमध्ये अभिची मुक्तता होणार असं वाटत होतं, पण भीतीही वाटत होती की अभिचे वैरी काही गप्प बसणार नव्हते. आणि अशातच जज साहेबांनी पूर्ण विचार करून आपला निर्णय ऐकवायचं ठरवलं. आजपर्यंत खूप केस पाहिल्यात मी. लोकांना रडताना, आक्रोश करताना पाहिले. लोक खोटं बोलतात. गुन्हा केला असूनही तू नाही केलं असं म्हणतात. पण आजची केस जरा वेगळीच होती. केसमध्ये नक्की काय घडलं हे माझं देखील मलाच कळलं नाही. नक्की काय होती आजची केस? फिर्यादीने कुणाच्या तरी सांगण्यावरून केस नोंदवली. पोलिसांनी ती केस कोर्टात उभी केली, तेही कोणताही पुरावा नसताना. आणि हे सगळे बाजूला ठेवून पोलिसांनी या केसला एक वेगळंच वळण दिलं. काय तर आरोपीने एक खून केला जातो, तोही तुरुंगात असताना. पण यावेळी देखील पोलीस कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. याउलट आरोपीच्या वकिलांनी मात्र आरोपी निर्दोष असल्याचे प्रत्येक पुरावे सादर केले. आणि म्हणूनच आज कोर्टाने निर्णय घेतला आहे की मिस्टर अभिमन्यू पाटील हे निर्दोष आहेत. कोर्ट त्यांची निर्दोष मुक्तता करत आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत आहे की यापुढे कोणताही पुरावा नसताना त्यांनी विनाकारण जर अभिमन्यू पाटील किंवा त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. आणि आतापर्यंत मिस्टर अभिमन्यू पाटील यांना पोलीस यंत्रणेकडून जी काही त्रास झाला आहे त्यासाठी त्यांना हवं असेल तर ते पोलीस यंत्रणेवर केस करू शकतात. जज साहेब बोलून थांबले तसं कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. जज साहेबांनी सगळ्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला तसे सगळे शांत झाले. जज साहेबांनी एकदा अभिकडे पाहिलं तसं अभिने कसं तरी हसून त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, जज साहेब, माझी कोणाविषयी काही तक्रार नाही. तुम्ही सगळ्या बाजू समजून माझी निर्दोष मुक्तता केली, त्याबद्दल मी खूप खूप तुमचा आभारी आहे. या सगळ्यात मला का अडकवलं माहीत नाही, पण सध्या तरी माझी एकच अपेक्षा होती. माझी पत्नी प्रेग्नेंट आहे,
मला तिच्याबरोबर वेळ घालवायचा आहे आणि आता ती अपेक्षा पूर्ण होणार, यामुळे मी खूप खुश आहे. झालं गेलं सगळं विसरून मला पुढे जायचं आहे. आता आयुष्यात माझी पत्नी आणि येणाऱ्या बाळासाठी. आणि मग अभिने पुन्हा एकदा जज साहेबांपुढे हात जोडले आणि मग तो कठाऱ्यातून बाहेर आला. तो आला तसं पटकन अपूने त्याला मिठी मारली. अनिश, जेनी, धर्मा, तुक्या सगळ्यांनी पुढे येऊन त्याला मिठी मारली. सुलेखा मावशी, पारू मावशींनी देखील त्याला मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला. पिया मात्र दुरूनच त्याला पाहत होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. अभि मग सगळ्यांच्या गराट्यातून सुटला आणि पियाजवळ आला. पिया अजूनही बसला जागी होती आणि त्याच्याकडे पाहत होती. अभि हळूच तिच्या जवळ आला आणि तिला आपला हात दिला. तिने देखील त्याच्या हातात हात दिला आणि हळूच आजूबाजूचा आधार घेत उभी राहिली. अभिने हळूच तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मग तिच्या कपाळावर ओठ टिकवली. पिया देखील पटकन त्याच्या मिठीत शिरली. खूप दिवसांनी दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते. बाकी सगळे देखील त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. चला लवबर्ड्स, आता निघूया. अपू. तसं अभि आणि पियाने एकमेकांकडे पाहिलं आणि मग दोघेही म्हणाले, कबाब में हड्डी. तसे बाकी सगळे हसले. चला निघूया. अभिने पियापुढे हात करत विचारलं. तसं पियाने त्याच्या हातात हात दिला आणि मग सगळे हसत खेळत घरी निघाले. कोर्टात अजूनही सरकारी वकील आणि कदम होते. दोघेही अभिकडे चरफटत बघत होते. अभिने चालता चालता कदमकडे पाहिलं आणि हळूच त्यांना सल्यूट केला आणि डोळा मारला. तसं कदमने टेबलावर जोरात हात मारला. मी म्हणतो ना साहेब, यानेच सगळं केलं आहे. नक्की. आणि यानेच मेहताच्या काटा काढला आहे. पण आता माझ्याकडे पुरावे नाहीत. मग तेच आणा आणि मग माझ्याशी बोला. सरकारी वकील रागाने बोलले आणि पाय आपटात कोर्टातून निघून गेले. अभिमन्यू पाटील, तुला मी सोडणार नाही, कदम रागाने म्हणाली. काही वेळाने सगळे घरी आले. तसं मावशींनी पिया आणि अभिची दृष्ट काढली आणि त्यांना घरात घेतलं. आता सगळं छान चाललं होतं. आयुष्यातील सगळ्या वाईट गोष्टी दूर झाल्या होत्या. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण या सगळ्यात पियाच्या ओटी भरणं राहिलं होतं. या कोर्ट कचेरीच्या नादात ते राहून गेलं होतं आणि मग सगळ्यांनी ते करायचं ठरवलं. एक चांगला दिवस बघून ओटी भरणं करायचं ठरलं. आज पियाचं ओटी भरणं होतं. सगळे छान तयार झाले. पिया नेहमीप्रमाणे गोड दिसत होती. घरातल्या घरातच पियाचं ओटी भरणं होतं. घरातच निशा, जेनी, सुलेखा मावशी आणि पारू मावशीने तिची ओटी भरली. सगळे खूप दिवसांनी खूप खुश होते आणि निवांत होते. आणि मग त्याच दिवशी सगळ्यांनी ठरवलं की बाळ येईपर्यंत सगळे पियासोबत राहतील. अभि तर एक क्षणसुद्धा तिला एकटीला सोडायला तयार नव्हता. प्रत्येक वेळी तो तिच्यासोबत होता. तिचे राहिलेले सगळे लाड तो पुरवत होता. अशातच पियाला 9वा महिना लागला. आता कधीही पियाची डिलिव्हरी होणार होती. सगळेच वाट पाहत होते. आता पिया आणि अभि देखील आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते. पिया आणि अभि गाढ झोपेत होते. अचानक रात्री पियाला जाग आली. तिने हळूच अभिला आवाज दिला. अभि, अभि. पिया. काय पिया, काही हवं का? अभिने डोळे पुसत विचारलं. तुम्ही उठा आधी आणि मावशींना बोलवून आणा प्लीज, पिया कसं तरी म्हणाली. काय झालं? अभि पटकन उठून बसला आणि काळजीने म्हणाला. हे बघा. पिया एके ठिकाणी बोट दाखवत म्हणाली. अभिने पाहिलं तर पिया झोपलेली गादी ओली झाली होती. हे काय पिया? अभिने जरा घाबरून विचारलं. माहीत नाही, म्हणून तर मावशींना बोलावून आणा म्हणते ना, पिया जरा कणवळत म्हणाली. हो आणतो अभि. आणि मग अभि धावत जाऊन मावशींना घेऊन आला. पिया, पिया काय होत आहे बाळा? मावशी आत येत्या येत्या म्हणाल्या. मावशी काही कळत नाही, पण हे पहा, पिया रडत रडत म्हणाली. आता तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. अभि गाडी काढ पटकन, आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. आणि निशाला पण सांग. मावशी. हो, अभि बोलला आणि बाहेर आला. तोपर्यंत धर्मा आणि तुकासुद्धा बाहेर आले होते. काय झालं बॉस? धर्मा. पियाला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे. अभि. ओके, मी गाडी काढतो. धर्मा बोलला आणि बाहेर गेला. मी जेने आणि अनिशला उठवतो, तुका म्हणाला आणि त्यांच्या रूमकडे गेला. अभि पुन्हा पियाजवळ आला. मावशी चल, आपल्याला निघायला हवं. अभि. आणि मग दोघांनी पियाला हळूच बेडवरून उतरवलं आणि बाहेर घेऊन आले. पण आता पिया वेदनेने कणवळत होती, मोठ्याने रडत होती आणि तिला रडताना पाहून अभि मात्र वेडापिसा झाला होता. पायऱ्यांवरून तर पियाला उतरायला जमत नव्हतं. शेवटी अभिने तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि सरळ गाडीत बसवलं. मावशी देखील तिच्याजवळ मागे बसल्या. अभि आणि धर्मा होते पियासोबत. आणि मग धर्माने गाडी स्टार्ट केली
आणि सरळ हॉस्पिटल गाठलं. मागच्या गाडीने जेनी, अनिश, तुका आणि पारुमावशी देखील आल्या. निशाने आधी सगळी तयारी केली होती म्हणून पियाला आणल्या आणल्या तिने लगेच तिला ओटीमध्ये घेतलं. बाकी सगळे बाहेर उभं राहून वाट पाहत होते. आतून पियाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. खूप वेळ झाला तरी पियाला खूप त्रास होत होता. इकडे अभि सैरभैर झाला होता. नकळतपणे त्याच्याही डोळ्यात पाणी वाहत होतं. बाकी सगळ्यांचीच अवस्था देखील काही वेगळी नव्हती. सगळेच टेन्शनमध्ये होते. अभि, अरे शांत हो. सुलेखा मावशी त्याच्या जवळ येत म्हणाल्या. कशी शांत हो मावशी? तू बघतेस ना तिला किती त्रास होत आहे. अभि रडत रडत म्हणाला. अरे पहिलीच वेळ आहे त्यामुळे त्रास होतोच, पण सगळं ठीक होईल. सुलेखा मावशी अभिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या. हो पण कधी? ती किती कणवळत आहे बघतेस ना. अभि, अरे आई होणं सोपं नसतं रे बाळा. आई होण्यासाठी या मरणयातना भोगाव्या लागतात. तेव्हा कुठे आई पण मिळतं बाळा. सुलेखा मावशी खूप प्रेमाने अभिला समजावत होत्या. मावशी, तुला, आईला किंवा प्रत्येक स्त्रीला असा त्रास होतो? अभिने आपली शंका व्यक्त केली. हो रे माझ्या राजा, आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला या त्रासातून जावं लागतं. तेव्हा कुठे आई होण्याचं भाग्य लाभतं. पण खरं सांगू, जेव्हा ते बाळ आपल्या हातात येतं ना, त्याचे इवलेशे डोळे, इवलेशे हात, कान, नाक, पाय आपण पाहतो ना, आणि जेव्हा ते बाळ आपल्या हातात आलोखे पालोखे देऊन इवलेशे डोळे उघडून आपल्याला बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो सगळा त्रास कुठच्या कुठे पळून जातो. सुलेखा मावशी खूप कौतुकाने आईविषयी सांगत होत्या. पण मावशी, इतका त्रास होऊन सुद्धा एक आई आपल्या बाळावर इतकं प्रेम करते? अभि, हो करतेच, कारण आपला जीव धोक्यात घालून तिने त्या बाळाला मिळवलेले असते. सुलेखा मावशी, पण मावशी, इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. अभिने आनंदाने एकदा ओटीकडे तर एकदा बाकी सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू उभे होते. अभि तर 3दा जाऊन ओटीला कान लावून परत आला होता. सगळे त्याला अडवत होते, पण तो तर आपल्या बाळाला पाहायला आतुर झाला होता. काही वेळात निशा बाहेर आली तसं अभि तिच्या दिशेला धावला. निशू, पिया कशी आहे आणि आमचं बाळ कसं आहे? अभिने घाईघाईने विचारलं. पिया आणि बाळ दोघे ठीक आहेत. निशा, मी त्यांना भेटू शकतो का? अभि, आता नाही, काही वेळात त्यांना रूममध्ये शिफ्ट करतील तेव्हा भेट. निशा, तसं तिने सगळ्यांकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसली. असे चेहरे पाडू नका, बाळ काय म्हणेल? निशा, तसं सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या हातात एक सफेद कपड्यात गुंडाळलेले बाळ होते. तसं सगळे धावत बाळाला घ्यायला गेले. तसं निशा मोठ्याने ओरडली. थांबा, कुणी हात लावायचं नाही. आधी बाळाचे बाबा घेणार, मग बाकीचे. आणि मग निशा हळूच अभिजवळ आली आणि तिने हळूच अभिच्या हातात बाळ दिलं. अभिने थरथरत्या हाताने ते बाळ आपल्या हातात घेतलं. मावशींनी देखील हळूच मागून बाळाला हात लावला. आताही अभिचे डोळे निरंतर वाहत होते. मावशी बोलल्या ते खरं होतं. तो ते सगळं अनुभवत होता. त्याने एकदा भरल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहिलं. अभि, तू विचारणार नाहीस की तुझ्या हातातलं बाळ मुलगा आहे की मुलगी? निशा, मुलगा किंवा मुलगीपेक्षा जास्त ते आमचं बाळ आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. अभि रडत रडत म्हणाला. तसे सगळेच हसले. तेवढ्यात पियाला ओटीमधून रूममध्ये शिफ्ट केलं. सगळ्यात आधी अभि बाळाला घेऊन तिच्या जवळ गेला. अभिने हळूच बाळाला तिच्या जवळ असणाऱ्या पाळण्यात ठेवलं आणि तिच्या कपाळावर ओट टेकवली. पिऊ, कशी आहेस? अभि, पियाने हळूच डोळे उघडले. मी ठीक आहे. थँक्यू सो मच पिऊ. अभि, कशासाठी? पिया, मला इतकं छान गिफ्ट दिल्याबद्दल. अभि, मग थँक्स टू यू. पिऊ, कशाबद्दल? अभि, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. पिऊ, मग तुलाही थँक्यू. आय लव्ह यू. अभि, आय लव्ह यू सो मच. आपलं बाळ कुठे आहे अभि? पियाने विचारलं. हे बघ इथे. अभि पाळण्याकडे इशारा करत म्हणाला. आणा ना इथे. पिया. अभिने बाळाला तिच्या जवळ ठेवलं. अभि, तुम्हाला माहीत आहे आपलं बाळ मुलगा आहे की मुलगी? पिया, नाही, पण ते आपलं बाळ आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. अभि, पण मला माहीत आहे की आपल्याला मुलगा झाला आहे की मुलगी. पिया, अच्छा, मग कोण आहे सांग. अभि, नाही, तुम्ही गेस करा. पिया, नाही सांगता येणार, तू सांग. अभि, तुम्हाला जे हवं होतं तेच आहे. पिया, म्हणजे मुलगी झाली आहे आपल्याला? अभि, पियाने मान हलवून सांगितलं. तसं अभिने पटकन तिला मिठी मारली.
पियाने देखील त्याला घट्ट मिठी मारली. आज पाटील बंगला पुन्हा नव्या नवरीसारखा सजला होता. सगळीकडे फुलांच्या माळ्या लागल्या होत्या. उंची गालीचे अंथरलेले होते. लाईटाच्या झगमगाटात पाटील बंगला उजळून निघाला होता. सगळीकडे फुगे उडत होते. शहरातला प्रत्येक माणूस आज उपस्थित होता. पियाचे अनाथ आश्रमातील आईबाबा आणि लहान मुले देखील आज हजर होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. त्याला कारणही तसंच होतं. आज पिया आणि अभिच्या बाळाचे नामकरण होते. मध्यभागी खूप छान पद्धतीने पाळणा सजवला होता आणि मग अभि आणि पियाने पुढे येऊन बाळाला पाळण्यात ठेवले. पारू मावशी, सुलेखा मावशी, निशा, जेनी, निशाची आई, पियाची आई असं सगळ्या लेडीजने पुढे येऊन पारंपरिक पद्धतीने बाळाचे बारस केले आणि मग अभि आणि पिया बाळाचे नाव ठेवणार होते. समोरच एक पडदा होता. दोघांनी तो बाजूला केला आणि मग नाव दिसू लागलं. तसं सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या, कारण समोर बाळाचे नाव दिसत होतं. अभि आणि पियाची अनया. बारस झालं तसे सगळे निघून गेले. संध्याकाळी घर सगळं रिकामं झालं. राहिले फक्त नेहमीचे सदस्य. सगळे दिवसभराच्या थकव्याने बसले होते. छान हसून खेळून गप्पा चालल्या होत्या. आपली अनया तर केव्हाच झोपली होती. एवढ्यात दारावर टकटक झाली. तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहून तर सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सगळे एकमेकांचे चेहरे पाहत होते. तशी ती व्यक्ती हळूहळू चालत अभिजवळ आली आणि म्हणाली, आज तुझ्या बाळाचं बारस होतं आणि तू मला नाही बोलावलंस. सॉरी जज साहेब, ते गडबडीत राहून गेलं. अभि बाजू सावरत म्हणाला, काही हरकत नाही, पण मला तुला भेटायचं होतं म्हणून आलो आहे. आणि मग जज साहेबांनी पियाच्या हातात एक छोटंसं गिफ्ट दिलं आणि म्हणाले, बाळासाठी माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. तसं पियाने त्यांच्याकडे पाहिलं आणि घाबरतच म्हणाली, पण सर अभिने काही केलं नाही. तसं जज साहेबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हे मला माहीत आहे, कारण खूप आधीपासून मी त्याला ओळखतो. आज जर त्याने काही चुकीचं केलं असेल ना, तरी मला आनंदच आहे, कारण त्याने एका पापी माणसाची सत्ता संपवली. तशी ते काय बोलत आहेत हे कोणाच्याही लक्षात येईना. मला चहा मिळेल का एक कप? जज साहेब, हो आणतो ना, पारू मावशी म्हणाल्या आणि किचनमध्ये गेल्या. चल अभि, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि हो, बाकी सगळेही आले तरी चालतील, जज साहेब. आणि मग सगळे स्टडी रूममध्ये गेले आणि मग सगळे बसले. मग अभि, मेहता हार्ट अटॅकने गेले हे मला माहीत आहे, पण मी हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तू त्या रात्री पोलीस लॉकअपमधून त्यांच्या घरी कसा गेलास? जज साहेब. तसे सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. घाबरू नकोस अभि, मी कोणाला काही सांगणार नाही, कारण मेहता गेला याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त कुणाला झाला नसेल. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तुला पहिल्यांदा शिक्षा सुनावतानाच मी मनातून खूप रडलो. मला नाही होत, तुझा काही गुन्हा नव्हता, पण त्यावेळी माझ्या मुलीचा जीव धोक्यात होता आणि म्हणूनच मला तुझी काही चुकी नसताना शिक्षा सुनवावी लागली. आणि म्हणूनच यावेळी सगळं माहीत असूनही मी निर्णय तुझ्या बाजूने दिला, जज साहेब. तसं बाकी सगळे निर्धास्त झाले आणि मग अभिने जज साहेबांना सगळी हकीकत सांगितली. सगळे ऐकून जज साहेब उठले आणि म्हणाले, बरं झालं मेहताचा खून नाही केलास तू, कारण त्या नालायक माणसाच्या रक्ताने तुझे हात माखलेले मला नसते आवडले. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता या बाळासोबत तुझ्या हे आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे, ती सुखाने कर आणि पुन्हा स्वप्नातसुद्धा त्या वाईट मार्गाला लागू नकोस, जज साहेब. नाही सर, आता त्या मार्गाला अजिबात जायचं नाही. मी माझ्या फॅमिलीबरोबर खुश आहे अभि, आणि असाच खुश राहा, जज साहेब म्हणाले आणि निघून गेले. रात्री सगळेच लवकरच झोपले. छोटीशी अनया तर अधूनमधून उठत होती आणि पुन्हा झोपत होती, पण तिच्या या चुडबुडमुळे पिया मात्र जागीच होती. काही वेळाने अभि रूममध्ये आला तेव्हा पिया जागीच होती आणि रूममध्ये आज आलेले गिफ्ट आवरत होती. हे काय, तू अजून झोपली नाहीस? आणि माझी परी झोपली? अभि, तुमची परी छान झोपा काढते आणि मी झोपली की तिला उठायचं असतं. खूप बदमाश आहे, अगदी तुमच्यासारखी. पिया, ते तर असणारच ना, शेवटी मुलगी कोणाची आहे? अभि पियाला मागून मिठी मारत म्हणाला. पियानेही त्याला तसेच मिठी मारली. आय लव्ह यू पिया, आय लव्ह यू सो मच आणि थँक्यू सो मच अभि. कशासाठी? पिया, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी, माझ्याशी लग्न करण्यासाठी, सगळं माहीत असूनही माझा स्वीकार करण्यासाठी, आणि मला इतकं गोड गिफ्ट दिल्याबद्दल. मग मी पण या सगळ्यासाठी थँक्यू सो मच पिया. अभिने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले
आणि मग तिला तसंच आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि बेडवर व्यवस्थित झोपवलं आणि तो देखील तिच्या बाजूला झोपला आणि दोघेही आपल्या परीकडे पाहत एकमेकांच्या मिठीत शांतपणे विसावली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला नकळत घडले सारे या कथेचे संपूर्ण भाग कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन कथेत. धन्यवाद.